कोल्हापूर जिल्हा न्यायालयाच्या वतीनं शनिवारी लोक अदालत झाली। या लोक अदालतीला पक्षकारांनी भरभरून प्रतिसाद दिला। शनिवारी एका दिवसात 5064 प्रलंबित प्रकरणं निकाली निघाली, तर प्रलंबित 16762 आणि 40773 दाखलपूर्व प्रकरणं सामोपचारानं निकाली काढण्यात आली। गेल्या काही वर्षात लोक अदालतीला वाढता प्रतिसाद आहे। कोल्हापुरातील विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारातून शनिवारी लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं। विविध प्रकरणं सामोपचारानं मिटावीत, पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाचावा, हा या लोक अदालती मागचा उद्देश आहे। जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती PF सय्यद यांच्या हस्ते लोक न्यायालयाचं उद्घाटन झालं। यावेळी जिल्हा न्यायाधीश DV कश्यप, SS तांबे, AS वाईकर, SS इंदलकर, SY देशमुख यांच्यासह अन्य न्यायाधीश उपस्थित होते। या न्यायालयात मोटर वाहन अपघाताची 100 प्रकरणं निकाली काढण्यात आली। त्यामध्ये तडजोड होऊन 6,64,13,000 इतकी रक्कम अपघातातील जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांना विमा कंपन्यांकडून भरपाई स्वरूपात देण्यात आली। कौटुंबिक खटल्यात पती-पत्नीच्या वादाचे 23 खटले तडजोडीनं मिटवण्यात आले। दिवाणी, फौजदारी, मोटर अपघात, सहकार न्यायालय, औद्योगिक आणि कामगार न्यायालय, कौटुंबिक न्यायालयातील अनेक प्रकरणं शनिवारी सामोपचारानं मिटली। लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुधीर इंगळे, जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल यांचं सहकार्य मिळालं।